प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संपूर्ण भारतामधले एकमेव खासदार आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदास आठवले हे नेहमी आपल्या मनातली एक खंत बोलून दाखवतात. प्रत्येक वेळेला आतापर्यंत त्यांनी अनेक वेळेला आपल्या मनातली एक खंत व्यक्त केली. ती खंत अशी की मी मंत्री बनलो, माझ्या वाटेला सत्ता आली, मी मंत्री बनलो, परंतु माझ्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला काय आलंय, माझ्या कार्यकर्त्यांना काय मिळालं. जरी मी मंत्री बनलो तरी माझ्या कार्यकर्त्यांना काय मिळालं, ही खंत ते नेहमी व्यक्त करतात. परंतु काल त्यांनी जी खंत व्यक्त केली ती खंत नव्हती, ती आंबेडकरी समाजाच्या मनातली एक भावना होती. समस्त आंबेडकरी जनतेला असणारी ती चीड त्यांनी काल व्यक्त केली. रामदास आठवले यांच्याबद्दल आमचे वैचारिक मतभेद आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेला आम्ही कडाडून विरोध करणारे आम्ही आहोत. कालही आम्ही त्यांच्या राजकीय भूमिकेला विरोध केला भाजपात धार्जिण्या, आणि आजही त्यांच्या भाजपात धार्जिण्या राजकारणाला आम्ही विरोध करत राहू. परंतु एक माणूस म्हणून रामदास आठवले आरपार मोकळा ढाकळा माणूस आहे. जे त्यांच्या पोटात राहतं ते त्यांच्या ओठात येतं. ह्या माणसाला मी राजकारणी कमी मानतो, कारण कॅन्थरच्या काळापासून आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्यांचे लढे आम्ही पाहिलेले आहे, संघर्ष पाहिलेला आहे, अन्याय अत्याचाराविरुद्धची त्यांची चीड आम्ही पाहिलेली आहे. परंतु पहिल्यांदा 1989-90च्या दरम्यान ते जेव्हा राज्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेच्या राजकारणात उतरले, पहिल्यांदा शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री बनले, आणि त्यानंतर सत्ता पदाची त्यांना भल्यांना मोह आवरत नाही. आठवले देखील एक मानव आहे, माणूस आहे. सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी नको त्या आघाड्या केल्या, युत्या केल्या, प्रयुक्त्या केल्या, आणि त्यात ते यशस्वी झाले. भले त्यांना कोणी तुम्ही स्वाभिमान शून्य नेता म्हणा, कणाहीन नेता म्हणा, काही म्हणा, परंतु हा माणूस सत्ता मिळविण्यामध्ये कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. अर्थात आंबेडकर नावाशिवाय हे शक्य नाही. तुमच्या आमच्या सोबत आंबेडकर नाव असल्यामुळे, आंबेडकरवादी हा शिक्का असल्यामुळे तुम्हा आम्हाला कोणी डावलू शकत नाही. भले तुमची आमची पात्रता जरी नसली तरी आंबेडकरवादी ही सगळ्यात मोठी पात्रता, आणि त्यामुळे आम्हाला राजकारणामध्ये कोणी डावलण्याची तशी हिंमत करणार नाही. रामदास आठवलेंना देखील डावलण्याची हिंमत, मोदी स्वतःला किती शक्तिमान मानत असले किंवा मोदींचे जे भक्त आहेत ते किती मोदींना विश्वगुरू मानत असले तरी त्या मोदींना देखील रामदास आठवलेंना डावलणं शक्य झालेलं नाही. परंतु मित्रांनो, काल जी रामदास आठवले यांनी जी खंत व्यक्त केली ती समाजाच्या मनातली खंत होती, समाजाची चीड होती. आतापर्यंत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत आठवले नेहमी खंत व्यक्त करतात, मला मंत्रीपद मिळालं, माझ्या कार्यकर्त्यांना काय. परंतु ह्यावेळची जी त्यांनी खंत व्यक्त केली ती त्यांनी अतिशय व्यापक पद्धतीनं केली. ते म्हणतात की ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही शरद पवार साहेबांबरोबर गेलो, मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मला घेतलं, मी मंत्री बनलो, माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांना देखील विधान परिषदेमध्ये आमदारक्या मिळाल्या, महापौरपद मिळालं मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या भागामध्ये उपमहापौरपद मिळालं. अनेक ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये सहभागी बनलो, आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. परंतु भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा अनुभव हा अतिशय कडू आणि कटू आहे.
कारण भारतीय जनता पक्षाबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारे सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं नाही. साधं महामंडळ आम्हाला देण्यात आलेलं नाही. आणि मित्रांनो, हे खरं आहे. अहो, महामंडळ ही लांबची गोष्ट आहे, फार दूरची गोष्ट आहे. कवाडे साहेबांनी त्यांच्या पोराकरता, जयदीप करता महामंडळ पदरात पाडून घेतलं. भले त्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला असेल कुठे, परंतु त्यांनी ते महामंडळ पदरात पाडून तरी घेतलं. परंतु आठवले साहेब केंद्रात मंत्री असूनही महामंडळाची गोष्ट लांब, आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला ते स्वीकृत नगरसेवक सुद्धा बनू शकलेले नाहीत भारतीय जनता पक्षाबरोबर असताना. एक वास्तव आहे, कडू आहे परंतु सत्य आहे, वास्तव आहे, ते नाकारता येणार नाही. आणि तीच खंत आठवले साहेबांनी बोलून दाखवली. मी मोठा झालो, मी मंत्री बनलो, परंतु माझ्याबरोबरचे सहकाऱ्यांचे काय, आणि गंभीरपणे त्यांनी ते व्यक्त केलेले आहे. त्यामुळे याची दखल भारतीय जनता पक्षाचे लोक घेतील ही अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये, आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा मिळेल अशी त्यांना आशा आहे. बघू, घोडा मैदान जवळ आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा नेहमी आंबेडकरी जनतेवरती अन्याय अत्याचार, राजकीय अन्याय अत्याचार करत आलेला आहे. मग त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे. काँग्रेस पक्षानं काही आमच्यावरती कमी अन्याय अत्याचार केले नाहीत असं काही नाही. त्यांनी देखील आमच्यावरती प्रचंड असे राजकीय अन्याय अत्याचार केले. साक्षात आमच्या बाबासाहेबांना, आमच्या बापाच्या बापाला त्यांनी निवडणुकीमध्ये पाडलं. हा सगळ्यात मोठा त्यांनी गुन्हा केलेला आहे. आणि अर्थात त्यावेळेला त्यांना साथ देणारे हे भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यावेळची जनसंघ हे सुद्धा होते त्या पापामध्ये. हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. बोलण्याचा हेतू एवढा आहे की काँग्रेस असो की भारतीय जनता पक्ष नेहमी आमच्या आंबेडकरी समाजावर, आंबेडकरवाद्यांवर अन्याय करत आलेले आहे, राजकीय अन्याय करत आलेले आहे. त्या राजकीय अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी या सर्व तटांनी एकत्रित आलं पाहिजे. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत केले पाहिजे. तरच या दोन्ही सापनाथ आणि नागनाथांना आपण धडा शिकवू शकू. अन्यथा आपल्या पदरी राजकीय गुलामी आहे, ती गुलामी करावंच लागेल. स्वाभिमानी लोक लढतायत, ते लढत राहतील. गुलामी, ज्यांना गुलामी प्यारी आहे ते गुलामी करत राहतील. पण समाजाचं काय, समाजाचं काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आणि म्हणून सगळे हेवे दावे बाजूला ठेवून आपण एका ताकदीनं निळ्या झेंड्याखाली एकवटून संघर्ष उभा करूया. सत्तेचं सोपान आपण सत्ता ताब्यात घेऊया. भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची हा नारा बुलंद करूया आणि त्या दृष्टीनं कामाला लावूया. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून एक नम्र आवाहन करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.